दूरच्या भूतकाळात जेव्हा मानवाने पृथ्वीवर आपले पहिले पाऊल ठेवले, तो काळ होता आदिमानव अस्तित्वाचा संघर्ष. आज आपण मानवी इतिहासाच्या त्या महत्त्वपूर्ण पर्वाचा अभ्यास करणार आहोत जिथे अस्तित्वाची लढाई निसर्गाशी होती. घनदाट जंगले, उंच डोंगर आणि विशाल नद्या, हेच होते आदिमानवाचे घर. निसर्गाच्या विशालतेत तो आपले जीवन जगत होता. मानवी इतिहासाचा हा प्रारंभिक टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. इथेच बुद्धी, साधने आणि सामाजिक जीवनाचा पाया रचला गेला. आदिमानवाचे जीवन अत्यंत साधे पण कठोर होते. प्रत्येक क्षण हा केवळ जगण्यासाठीचा संघर्ष होता. तो पूर्णपणे नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून होता. फळे, मुळं आणि शिकार हेच त्याचे अन्न होते आणि गुंफा त्याचे आश्रयस्थान. त्याची जगण्याची पद्धत मूलभूत होती: अन्न शोधणे आणि स्वतःचे रक्षण करणे, पाण्याजवळच्या प्राण्यांची शिकार करणे किंवा जंगलातून खाण्यायोग्य फळे आणि मुळे गोळा करणे हे त्याचे दैनंदिन काम होते. मोठ्या जंगली प्राण्यांपासून आणि नैसर्गिक धोक्यांपासून बचाव करण्यासाठी तो नेहमी सावध आणि सतर्क असायचा. मानवाच्या प्रगतीमध्ये हत्यारांचा शोध हा एक क्रांतिकारी टप्पा होता. 2 दगडांचे तुकडे योग्य रीतीने घासून किंवा फोडून तो धारदार आदिम कुऱ्हाडीसारखी हत्यारे तयार करत असे. ही हत्यारे केवळ शिकार करण्यासाठीच नाही तर स्वतःच्या संरक्षणासाठी आणि कठीण कामे सोपी करण्यासाठी उपयोगी पडत होती. शिकार करणे ही केवळ अन्नाची गरज नव्हती, तर एक सामूहिक आणि थरारक अनुभव होता. शिकारीसाठी आदिमानवाचे समूह शांतपणे लपून बसत आणि शिकार साधण्यासाठी बारकाईने नियोजन करत. शिकार यशस्वी झाल्यानंतर एकत्र अन्न वाटून घेण्याचा आनंद आणि समाधानाची भावना अवर्णनीय होती. मानवी इतिहासातील सर्वात महान शोध म्हणजे अग्नीचा शोध. याने जीवनात क्रांती घडवून आणली. 2 दगडांचे किंवा लाकडांचे तुकडे घासून अग्नी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न आणि त्या पहिल्या अग्नीचा विस्मयकारक क्षण हा मानवाच्या बुद्धीचा विजय होता. आता आदिमानवाला थंडीपासून संरक्षण मिळाले, शिजवलेले अन्न मिळाले आणि रात्रीच्या वेळी हिंस्त्र प्राण्यांपासून सुरक्षितता मिळाली. आदिमानवाचा जीवन प्रवास कठोर असला तरी तो यशस्वी संघर्षाचा आणि टिकाऊपणाचा एक उत्तम नमुना आहे. त्यांच्या या मूलभूत शोधांनी आणि संघर्षांनीच आधुनिक मानवी प्रगतीचा भक्कम पाया रचला. मानवी इतिहासाच्या या महान प्रवासाला आणि अस्तित्वासाठी केलेल्या त्या अविस्मरणीय संघर्षाला आमचे विनम्र अभिवादन.